इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5 निर्देशांक मिती या प्रकरणातील काही महत्त्वाची गणितं आपण अभ्यासणार आहोत. नंबर 1, खालील बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. पहिले गणित a वजा 5 6 b वजा 1 3. उत्तर समजा a x1 y1 वजा 5 7 x1 वजा 5 y1 7 b x2 y2 वजा 1 3 x2 वजा 1 y2 3. अंतराळ सूत्रानुसार डिस्टन्स ए बी बरोबर वर्गचिन्हामध्ये कंसात x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कंसात y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. किमती घालूया परत. x2 वजा 1 वजा आणि वजा 5 कंसाचा वर्ग अधिक y2 3 वजा 7 कंसाचा वर्ग वजा 1 वजा वजा अधिक 5 कंसाचा वर्ग अधिक 7तनं 3 गेले वजा 4 कंसाचा वर्ग 5तनं 1 गेला उरले 4 कंसाचा वर्ग अधिक कंसाचा वर्ग 4चा वर्ग 16 इथे 4चा वर्ग 16 अधिक 16 16 16 32चा विस्तार 16 दुणे म्हणजे या ठिकाणी 16चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 2 म्हणून उत्तर डिस्टन्स ए बी बरोबर 4 वर्गमुळात 2 एकक. जर पी बिंदू हा ए वजा 1 7 आणि बी 4 वजा 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2/3 गुणोत्तर विभाजन करत असेल तर पी बिंदू निर्देशक काढा. उत्तर समजा पी बिंदू निर्देशक x आणि y. ए वजा 1 7 x1 y1 x1 वजा 1 y1 7 बी 4 वजा 3 x2 4 आणि y2 वजा 3 घेतलं. विभाजन सूत्रानुसार y x इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. तर किमती ठेवूया आपण. mची किंमत आहे 2 x2 4 अधिक n 3 x1 वजा 1 छेद m अधिक 1 म्हणजे 2 अधिक 3 बरोबर 2 चौक 8 अधिक वजा वजा 3 1 3 छेद 3 2 5 5 छेद 5 म्हणून x बरोबर 1. वायची किंमत y बरोबर m किंमत 2 y2 वजा 3 अधिक n 3 y1 7 छेद 2 अधिक 3 बरोबर अधिक वजा वजा 2 त्रिक वजा 6 अधिक 7 त्रिक 21 छेद 3 2 5 वजाबाकी उरले 15 छेद 5 म्हणून x बरोबर 5 त्रिक 15 म्हणून बिंदू पी निर्देशक 1 व 3 p डॅश t डॅश q असून बिंदू t वजा 1 6 या ठिकाणी x वजा 1 आणि y 6 हा बिंदू p वजा 3 10 आणि बिंदू q 6 वजा 8 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तर विभागतो. उत्तर p वजा 3 10 x1 y1 x1 वजा 3 y1 10 q 6 वजा 8 x2 6 y2 वजा 8 आणि t वजा 1 6 x वजा 1 आणि y 6. सूत्र विभाजन सूत्रानुसार x किंमत आहे वजा 1 इथे x वजा 1 m x2 6 अधिक n x1 वजा 3 छेद m अधिक n. गुणोत्तर शोधायचं आपल्याला. त्रिगुणाकार वजा 1 कंसात m अधिक n बरोबर गुणाकार 6m अधिक वजा वजा 3n गुणाकार वजा m वजा अधिक वजा n बरोबर 6m वजा 3n. 6m इकडे आणतो अधिक m हे वजा n तच ठेवतो हे इकडे आणतो प्लस झाले 3n वजाबाकी 2n बेरीज 7m m छेदस्थानी हा n आणला हे 2 तच ठेवले हा छेदस्थानी 7 आणला म्हणून m इज टू n बरोबर 2/7 म्हणून बिंदू टी हा रेख पी क्यूला 2/7 या गुणोत्तर विभागतो. एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए वजा 3 4 आणि बी 1 वजा 4 यांच्यावर समुद्र आहे. उत्तर समजा एक्स अक्षावर बिंदू सी x0 हा बिंदू ए व बी पासून दूर आहे. x सी x0
ए वजा 3 4 x1 y1 बी 1 वजा 4 x2 y2 ए सी बरोबर बी सी समदूर आहेत म्हणून वर्ग करून दोन्ही वजा ए सी वर्ग बरोबर बी सी वर्ग. आता इथे x वजा 3 0 अधिक 4 पहिलं अंतरानुसार कंसात x वजा 3 कंस वर्ग अधिक इकडे 4 0 म्हणजेच 4 वजा 0 कंसाचा वर्ग बरोबर. आता इकडे x आणि वजा 1 x वजा 1 कंस वर्ग अधिक तर 0 वजा 4 0 वजा 4 कंसाचा वर्ग. कंस काढून टाकूया. x वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर x वजा 1 कंसाचा वर्ग वजा 4चा वर्ग. विस्तार करूया. आता इथे विस्तार करताना एक्सचा वर्ग अधिक 3 3 6 आणि 3 त्रिक 9 अधिक 4चा वर्ग 16. इथे सेम एक्स वर्ग वजा 1 वजा 2x आणि वजा गुणिले वजा अधिक 1 आणि 4चा वर्ग 16. इथे एक्स कॅन्सल झालं आहे. धन आहे इकडे वजा होणार त्यामुळे हे पण कॅन्सल म्हणून 6x इकडे आणतो अधिक 2x बरोबर हा 1 इकडे नेतो वजा 9 8x बरोबर वजा 8 म्हणून x बरोबर वजा 8/8 म्हणून x बरोबर वजा 1. म्हणून उत्तर x अक्षरबिंदू C वजा 1 0 हा बिंदू A व B समदूर आहे. शेवटी उत्तर लिहा.